हा आहे अरुण. याचं काम आहे सतत राहुल गांधीची चाटणे. तोंडात जीभ शिल्लक नाही तो विषय वेगळा. आता याचं म्हणणं आहे की वारीमध्ये दारकऱ्यांचं काय काम. आता या बागलबुद्धीच्याला इतिहास माहिती नाहीयेत, आला व्हिडिओ बनवायला. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे सुपुत्र नारायण महाराज यांना तुकोबरायांची पालखी ही पंढरपूरला न्यायची होती. पण यांचे वंशज म्हणजेच मुघल हे त्या वारीवर हल्ले करायचे, वारकऱ्यांची हत्या करायचे, वारीमध्ये विघ्न आणायचे. म्हणून नारायण महाराज हे रायगडाला शंभूराजांकडे गेले आणि सांगितलं की आम्हाला वारी सुरू करायची, आम्हाला मदत करा. मग माझा रायगडाचा विठ्ठल हा वारकऱ्यांच्या वेषांतरामध्ये एका हातात टाळ मृदुंग आणि एका हातामध्ये तलवार घेऊन वारकऱ्यांसोबत पंढरपूरला वारी घेऊन गेले आणि खऱ्या अर्थानं आषाढीची वारी ही शंभूराजांनी सुरू केली. याच गोष्टीची पुनरावृत्ती म्हणून इतिहास लोकांना कळावा यासाठी गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांनी भक्ती शक्ती संगमाची मोहीम सुरू केली. दरवर्षी पुण्याच्या जंगली महाराज रोड येथे वारकरी आणि दारकऱ्यांचा संगम होतो. आता हे सर्व मुलं वारीमध्ये येत आहेत, हिंदुत्वाच्या गोष्टी करतायत. मग या लोकांच्या पोटात दुखायला लागतं. मग येतात लगेच तोंड वर करून की वारीमध्ये दारकऱ्यांचं काय काम. अरुण बाळा, आपलं काम आहे राहुल गांधीची चाटणे. आपण तेच काम चांगल्या पद्धतीने करता आणि तेच काम आपण करत राहावे. उगाच नको त्या गोष्टींमध्ये तोंड घालू नये, एवढीच विनंती.